नेक्स्ट चॅप्टर बघायचा आहे अल्कोहोल फिनॉल्स अँड इथर. फर्स्टली सेकंड चॅप्टरचं नाव आहे आपलं अल्कोहोल फिनॉल्स अँड इथर. त्यात पहिल्यांदा अल्कोहोल म्हणजे काय, फिनॉल म्हणजे काय आणि इथर म्हणजे काय. फर्स्ट आपण स्टडी करणार आहे अल्कोहोल. अल्कोहोल आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड हुज मॉलिक्यूल विच कंटेन द हायड्रॉक्सिल ग्रुप. अल्कोहोल काय हा एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि असा एक कंपाऊंड आहे की त्या मॉलिक्यूलला कोणता ग्रुप अटॅच पाहिजे, OH ग्रुप. त्याला काय म्हणता, अल्कोहोल. मग अल्कोहोलची जर डेफिनेशन विचारली तर अल्कोहोल आर अ ऑर्गॅनिक कंपाऊंड विच कंटेन द हायड्रॉक्सिल ग्रुप. सपोज हा कार्बन घेतला, आपण कार्बन कन्सिडर केला आणि त्याला एक OH नाव दिलं तर हा काय झाला, अल्कोहोल. नेक्स्ट बघायचं आपल्याला फिनॉल. फिनॉल म्हणजे काय, द हायड्रॉक्सिल ग्रुप आर अल्सो प्रेझेंट इन ॲरोमॅटिक कंपाऊंड. देअर आर म्हणजे जो हायड्रॉक्सिल ग्रुप, सपोज OH मायनस कुठं प्रेझेंट पाहिजे, ॲरोमॅटिक कंपाऊंड. ॲरोमॅटिक म्हणजे काय, ज्या कंपाऊंडमध्ये काय असते, रिंग प्रेझेंट असते, त्या कंपाऊंड कोणता ग्रुप प्रेझेंट असं पाहिजे, OH ग्रुप. त्यात दोन टाईप आहे, फर्स्ट फिनॉल अँड सेकंड इज द ॲरोमॅटिक अल्कोहोल. देन थर्ड बघायचं आपल्याला इथर. इथर आर कंपाऊंड विच कंटेन्स द ऑक्सिजन ॲटम विच बॉन्डेड टू अल्किल ऑर अरिल ग्रुप. म्हणजे इथर काय एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, तो कशाबरोबर बॉन्डेड पाहिजे, ऑक्सिजन बरोबर. दोन अल्किल ग्रुप घ्या किंवा दोन अरिल ग्रुप घ्या, त्याला काय म्हणता, इथर. देन फर्स्ट चॅप्टरमध्ये आपल्याला तिन्हींचं इंट्रोडक्शन, अल्कोहोल, फिनॉल अँड इथर. सिम्पली अल्कोहोल म्हणजे काय, का ज्या कंपाऊंडमध्ये OH ग्रुप प्रेझेंट असतो त्यांना अल्कोहोल म्हणतात. फिनॉल म्हणजे काय, का ज्या कंपाऊंड ॲरोमॅटिक रिंगवर जर हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट असेल तर त्या कंपाऊंडला काय म्हणता, फिनॉल. देन सेकंड आहे इथर. इथर कशाला म्हणता, का ऑक्सिजन दोन ग्रुप बरोबर बॉन्डेड केलेला पाहिजे, आयदर अल्किल ऑर अरिल ग्रुप. आता एक्सप्लेन करताना जनरली हा काय एकच कार्बन कन्सिडर केला आहे आणि त्याला एक OH म्हणजे काय झाला, अल्कोहोल. देन फिनॉलमध्ये फक्त दोन टाईप पडतात, एक फिनॉल, एक ॲरोमॅटिक रिंगला OH आणि सेकंड ॲरोमॅटिक अल्कोहोल म्हणजे ही रिंग आहे आणि त्याला एक काय अल्कोहोल ग्रुप प्रेझेंट आहे. आणि इथरली त्यांना एकदा अल्किल ग्रुप बरोबर दाखवायचे आणि एकदा अरिल ग्रुप बरोबर, एकदा अल्किल और सेकंड अरिल. हे झालं आपलं चॅप्टरचं इंट्रोडक्शन, अल्कोहोल, फिनॉल अँड इथर. नेक्स्ट बघायचं आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल एक्सप्लेन करताना त्याचे तीन टाईप आहे, मोनोहायड्रिक, डायहायड्रिक अँड ट्रायहायड्रिक. फर्स्ट मोनो म्हणजे सिंगल, म्हणजे वन OH ग्रुप, अटॅच. ओके, मोनो म्हणजे काय की वन OH ग्रुप अटॅच. डाय म्हणजे 2 OH आणि ट्राय म्हणजे 3 OH. सिंपल एक्सप्लेन करताना मोनोहायड्रिक अल्कोहोल त्याची डेफिनेशन लिहिताना द कंपाऊंड विच अटॅच द ओनली वन OH ग्रुप अटॅच असतो त्या कंपाऊंडला मोनोहायड्रिक अल्कोहोल म्हणतात. देन डायहायड्रिक अल्कोहोल एक्सप्लेन करताना 2 OH ग्रुप अटॅच पाहिजे आणि ट्रायहायड्रिक एक्सप्लेन करताना 3 OH ग्रुप. मग डेफिनेशन कशी लिहिणार, मोनोहायड्रिक अल्कोहोल द कंपाऊंड विच कंटेन ऑर प्रेझेंट ओनली वन OH ग्रुप इज कॉल्ड मोनोहायड्रिक अल्कोहोल. डायहायड्रिकचं कसं लिहिणार, द कंपाऊंड विच कंटेन द 2 OH group is called dihydric, and trihydric is the compound which presence of 3 alcohol group or 3 OH group is called trihydric. First आपण याचे एक्झाम्पल लिहूया, CH2OH. हा कसं झाला, मोनोहायड्रिक अल्कोहोल, कारण त्याच्यात काय एक OH ग्रुप. याचं कसं डायहायड्रिक, ट्रायहायड्रिकचं सिंपल. हे कसलं एक्झाम्पल झालं, मोनो और डायहायड्रिक. सपोज आता मोनोहायड्रिक ट्रायहायड्रिक अल्कोहोल. फर्स्टली काय लिहायचं, मोनोहायड्रिक लिहिताना ज्या कंपाऊंडमध्ये एकच OH असतो त्यांना मोनोहायड्रिक म्हणतात. डायहायड्रिक लिहिताना ज्या कंपाऊंडमध्ये 2 OH ग्रुप प्रेझेंट असतात त्यांना डायहायड्रिक. अँड ट्रायहायड्रिक एक्सप्लेन करताना ज्या कंपाऊंडमध्ये 3 OH ग्रुप असतील त्याला ट्रायहायड्रिक. पहिल्यांदा क्लासिफिकेशन लिहिताना, टाईप्स ऑफ क्लासिफिकेशन लिहिताना त्याचे टाईप मोनोहायड्रिक, डायहायड्रिक अँड
ट्रायहायड्रिक. मोनोहायड्रिक एक्सप्लेन करताना त्यात काय लिहायचं, ज्या कंपाऊंडमध्ये एकच OH ग्रुप प्रेझेंट असतो त्यांना मोनोहायड्रिक. डायहायड्रिक एक्सप्लेन करताना 2 OH ग्रुप प्रेझेंट असतात त्यांना डायहायड्रिक. आणि ट्रायहायड्रिक एक्सप्लेन करताना ज्या कंपाऊंडमध्ये 3 OH ग्रुप प्रेझेंट असतात त्यांना काय म्हणतात, ट्रायहायड्रिक. हे झालं क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. आता सेम क्लासिफिकेशन बघायचं आपल्याला, क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल. क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल. आता सेम कन्सिडर करायचं आहे, फक्त काय केलं, फिनॉल. फिनॉलची डेफिनेशन आपण ऑलरेडी स्टडी केली. फिनॉल कशाला म्हणतात, ॲरोमॅटिक कंपाऊंडला जर OH ग्रुप प्रेझेंट असेल तर त्या कंपाऊंडला कोणते कंपाऊंड म्हणतात, फिनॉल. आता फिनॉलचं क्लासिफिकेशन मोनोहायड्रिक फिनॉल, डायहायड्रिक फिनॉल अँड ट्रायहायड्रिक फिनॉल. सेम ॲज अ अल्कोहोल. जसं आपण अल्कोहोलचं कन्सिडर केलं, ओके, तर कसं यात कसं असेल, 3 OHच प्रेझेंट असतील, बट कोणत्या रिंगला, ॲरोमॅटिक कंपाऊंड. ओके, OH. देन याचं कसं येईल, 2 OH, OH अँड OH. आणि याचं कसं येईल, 1 OH ग्रुप. आता सिंपल क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल लिहिताना मोनोहायड्रिक फिनॉल, सेम अल्कोहोलसारखं डायहायड्रिक फिनॉल आणि ट्रायहायड्रिक फिनॉल. फर्स्ट मोनोहायड्रिक फिनॉलचे डेफिनेशन लिहिताना काय करायचं, 1 OH ग्रुप अटॅच. पण कशात, तेव्हा आपण अल्किल ग्रुप कन्सिडर केला, तर कोणती, ॲरोमॅटिक रिंग. मग 1 ग्रुप अटॅच टू ॲरोमॅटिक रिंग इज कॉल्ड मोनोहायड्रिक फिनॉल. देन सेकंड कसं लिहायचं, 2 OH ग्रुप अटॅच टू द aromatic ring is called dihydric phenol and 3 OH group attached to the aromatic ring is called trihydric phenol. आपल्याला अशा प्रकारे क्लासिफिकेशन लिहायचं आहे अल्कोहोल आणि फिनॉलचं. पहिल्यांदा आपण काय स्टडी केलेलं, फर्स्टली व्हॉट इज मीन बाय अल्कोहोल, देन सेकंड अल्कोहोल, फिनॉल अँड इतर. फर्स्टली अल्कोहोलचं इंट्रोडक्शन करताना का ज्या कंपाऊंडमध्ये OH ग्रुप प्रेझेंट असेल तर त्या कंपाऊंडला काय म्हणतात, अल्कोहोल म्हणतात. देन सेकंड आपण बघितलं फिनॉल. फिनॉल कसं असतं, फिनॉलचे कंपाऊंड ॲरोमॅटिक कंपाऊंडला जर OH ग्रुप प्रेझेंट असेल तर तो फिनॉल. त्याच्यात 2 टाईप पडतात, फर्स्ट फिनॉल अँड सेकंड इज ॲरोमॅटिक अल्कोहोल. फिनॉलली त्यांना सिम्पल फिनॉलचं स्ट्रक्चर काढायचं, ॲरोमॅटिक रिंगला एक OH ग्रुप ॲड करायचा. देन सेकंड ॲरोमॅटिक अल्कोहोल त्यांना फक्त CH2OH, पण कोणत्या, ॲरोमॅटिक रिंगवर. देन थर्ड काय बघितलं आपण, इथर. आता इथं लिहिताना कसं लिहायचं, का ज्या कंपाऊंडमध्ये ऑक्सिजनसोबत त्यांची काय झाली पाहिजे, बॉन्डिंग झाली पाहिजे. मग आयदर तो R घ्या किंवा अल्किल ग्रुप घ्या किंवा अरिल ग्रुप घ्या, कोणते पण ग्रुप घेतले, पण कशाबरोबर बॉन्डिंग पाहिजे त्याची, ऑक्सिजन बरोबर, इज नोन ॲज इथर. देन सेकंड बघितलं आपण क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल एक्सप्लेन करताना मोनोहायड्रिक, डायहायड्रिक अँड ट्रायहायड्रिक. मोनो म्हणजे ज्या कंपाऊंड तिथे अल्किल ग्रुपला एकच OH ग्रुप अटॅच असेल तर त्याला मोनोहायड्रिक. डाय म्हणजे 2 अल्किल ग्रुप अटॅच असतील तर डायहायड्रिक. अँड ट्राय म्हणजे 3 OH ग्रुप अटॅच असतील तर ट्रायहायड्रिक. देन सेकंड बघितलं आपण क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल. सेम अल्कोहोलसारखं आहे, फक्त तिथे आपण अल्किल ग्रुप कन्सिडर केलं तर इथं आपल्याला ॲरोमॅटिक रिंग कन्सिडर करायची. म्हणजे बेन्झिन रिंगला OH ग्रुप. फर्स्ट याच्यात OH एकदाच आहे, सेकंड याच्यात OH 2दा आणि थर्ड याच्यात OH 3दा. थँक्यू.